नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भाजपचे कमळ सोडून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे। वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या निर्धार मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते। यावेळी जयंत पाटील यांनी विविध पक्षांतून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेल्या 25 माजी नगरसेवकांसह भाजपाचे पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला। मागील काही दिवसांपासून बेलापूर विधानसभा मतदारसंघात संदीप नाईक यांनी दावा केला होता। मात्र त्यानंतर भाजपच्या पहिल्या यादीत संदीप नाईक यांना स्थान न देता मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून उमेदवारी दिल्याने संदीप नाईक यांनी पक्षातून बाहेर पडत राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला। पक्ष प्रवेशापूर्वी विष्णुदास भावे नाट्यगृहात निर्धार मेळाव्यातून कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिल्या। या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना संदीप नाईक स्वगृही राष्ट्रवादीत परतल्याने त्यांचे स्वागत करीत थेट त्यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले। सर्वांना माझी विनंती आपण सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे। यानंतर पुन्हा एकदा आदरणीय जयंत पाटील साहेब, जेडी सुतार साहेब हे पक्ष प्रवेश करतात, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। यानंतर सभागृह नेते रवींद्र इताबे साहेब, यानंतर विरोधी पक्षनेता दशरथ भगत साहेब, स्थायी समिती माजी सभापती नेत्रा शिंदे मॅडम, आदरणीय स्थायी समिती माजी सभापती, कृपया पहिल्या लाईन आपण सर्वांनी यायचं जरा प्लीज। शुभांगीताई पाटील साहेब मॅडम आपण पण पुढे यायचं आहे। डॉक्टर जयाजीनाथ, ज्येष्ठ नगरसेवक संपत शेवाळे साहेब, माजी उपमहापौर भरतजी नकाते साहेब, माजी स्थायी समिती सभापती श्यामराव महाडिक साहेब, माजी नगरसेविका अंजलीताई वारू, शशिकलाताई पाटील, पूजाताई मेडकर, सगळ्यांना माझी विनंती आहे। प्रदीपजी गवस साहेब, विशाल भगत, विजयजी वारू, पूजा गणेश मेडकर, अमितजी मेडकर, शशिकला भोलानाथ पाटील, राजेश ठाकूर, विनोदजी म्हात्रे साहेब, चिंताताई कांबळी आणि आदरणीय वैभव नाईक साहेब यांनी देखील आज आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या साक्षीने आज वैभव नाईक साहेब यांनी देखील पक्ष प्रवेश केला आहे। सूरज पाटील साहेब यांनी देखील पक्ष प्रवेश केलेला आहे। दत्ता गवस मॅडम, गिरीश म्हात्रेजी, रुपाली किस्मतजी, विशाल जोळस साहेब, जगन्नाथ जोडीजी, सगळ्या नगरसेवकांनी बेलापूर मतदारसंघातील सर्व जवळजवळ माजी पक्षातील सर्व नगरसेवक पदाधिकारी, विजय घाटे साहेब आपण देखील गणेश भगत साहेब, माधुरीताई सुतार, गणेशजी म्हात्रे साहेब आपण यायचं सर्वांनी। या सर्वांनी, विवेक पाटील साहेब आपण देखील पुढे यायचं आहे। माजी नगरसेवक शेट्टी साहेब आपण पण या। लोखंडे साहेब आपण यायचं आहे। लक्ष्मी सिद्धी या। माजी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यायचं आहे। आदरणीय माजी नगरसेवक सुभाष गायकवाड साहेब आपण या। थोडं गाण्याचा आवाज कमी करा। सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष भगवान ढाकणे साहेब हे देखील आता पक्ष प्रवेश करतायत। आदरणीय माजी नगरसेवक सूरज पाटील साहेब आपण देखील
आदरणीय सुनील कुरकुटे साहेब, आदरणीय भाऊ बापकर साहेब, आदरणीय संजय म्हात्रे साहेब, हे सर्वजण नाही, आमचा पक्ष याला सगळ्यांना ठामपणाने समर्थपणाने तोंड देईल आणि आमचा पक्ष विजयी होईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल, काही चिंता करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनेच आता त्याचा निर्णय घेतलेला आहे. काही कर्मचारी फक्त त्यांचे चुलत भाऊ आलेले आहेत आणि संदीप नाईक स्वतः आहेत. तुम्हाला काय वाटतं, एकूण त्यांचं पूर्ण परिवार भाजपमध्ये आहे आणि तुम्ही आव्हान देखील केलेलं आहे नाव न घेता, तर काय म्हणाल त्यांना मोठे साहेबांना? नाही, मी संदीप नाईक यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे. इतर कुणाबरोबरही माझी चर्चा झालेली नाही. मी संदीप नाईक यांच्या, मला या मतदारसंघात एक सक्षम असा उमेदवार पाहिजे होता, त्या निमित्तानं माझा संपर्क मी त्यांना केला आणि त्यांनी हा निर्णय घेतला. निर्णय घेताना सर्व नगरसेवक या ठिकाणी जे त्यांच्यावर आहेत ते देखील निर्णय घेण्याला पाठिंबा दिला त्यांनी आणि आज हा निर्णय झाला. मला इतरांच्या कुणाच्या बाबतीत मला आज काही सांगता येणार नाही, कारण माझा काही तसा चर्चा झालेली नाही. गणेश नाईक यांना भाजपकडून तिकीट मिळालेलं आहे आणि संदीप नाईक यांना आपण तिकीट जाहीर केलेलं आहे. याकडे कसं बघता? गणेश नाईक यांनी सांगितलं मी प्रचाराला जाणार नाही. संदीप नाईक यांनी तो त्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्यांना या घेतलेला निर्णय पसंत आहे की नाही याच्याबद्दल मला माहिती नाही. मी त्याच्याबद्दल काही माहिती घेऊ शकलेलो नाही. पण संदीप नाईक हे या मतदारसंघात निवडून येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. सर, काल एका गाडीत 5 कोटी सापडले शिवाय टोल नाका, कसं बघता? असं आहे की आता सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना किंवा कोणी जे निवडणुका लढवणार आहेत त्यांना हा निधी पोच करण्याचं काम चालू झालेलं दिसतंय आणि अशी खोके घेऊन महाराष्ट्राची संस्कृतीची बर्बादी करण्याचं काम काही लोकांनी केलंय. त्या खोक्यांवरच हे राज्य चाललंय. मागचे 1.5 वर्ष सगळीकडे खोके वाटून आपली सत्ता टिकवणं, सत्ता मिळवणं, सत्ता ओरबडून घेणं हे काम खोक्याच्या जीवावर, खोक्याच्या ताकदीवर चाललंय. म्हणून तर एवढे आमदार तिकडे गेले आणि त्यामुळं ही सगळी खोके वाटपाची संस्कृती महाराष्ट्रात बंद करायची या निर्धाराने आमची महाविकास आघाडी काम करते. किती मातब्बर नेते या घड्याळावरची याचिका होती, सुप्रीम कोर्टात जज यांनी ती पुढे तारीख पुढे गेलेली आहे. म्हणजे अजित पवार यांना घड्याळ चिन्ह मिळणं आगामी. असं आहे की ज्या गोष्टी 2-2.5 वर्षापूर्वी झालेल्या, 2 वर्ष झाली जवळपास, त्या ठिकाणी आयोगात न्याय मिळाला नाही, कोर्टात न्याय मिळाला नाही. कोर्टात जे डिस्क्वालिफिकेशन आहे किंवा नाही याच्याविषयी, म्हणजे आमदार आता टर्म संपली, आमदारांनी जे पक्षांतर केलं त्याच्याविषयी देखील सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला नाही. म्हणजे न्याय प्रलंबित झाला किंवा न्यायच मिळाला नाही. आता आम्ही जनतेच्या, महाराष्ट्रातल्या जनतेच्या कोर्टात जाणार आहोत आणि महाराष्ट्रातली जनता न्याय देईल, कारण त्या जनतेला कुठल्याही कशाची भीती नाहीये आणि त्यामुळे जनता आम्हाला नक्की आमच्या पारड्यात न्याय देईल. तुम्हाला खंत वाटते या गोष्टीची, न्याय मिळाला नाही असं वाटतंय तुम्हाला याच्या पुढच्या काळात? न्यायालयाबद्दल कोणती गोष्ट बोलणं अलीकडे अडचणीचं आहे, त्यामुळे या प्रश्नाला मला उत्तर देता येणार नाही. संदीप नाईक जर आले, आणखी कोणते मातब्बर नेते आपल्या इन्कमिंग मध्ये आहेत किंवा अजून येणार आहेत का, काय सांगतात? काही लोक संपर्कात आहेत, काही लोक येण्याची शक्यता आहे, पण आम्ही आमच्या पक्षामध्ये थोडंसं सिलेक्टिव्ह आहोत. सिलेक्टेड लोक जे जनमानसात प्रतिम आहे अशा लोकांना आम्ही आग्रह करून बोलवतोय. ज्यांच्या प्रतिमा मलिन आहेत त्यांना आम्ही टाळतोय. सर, महाविकास यादी कधीपर्यंत जाईल? काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जो काही वाद दिसतोय त्यामुळे सगळी यादी वाद नाहीये. जागांची देवाणघेवाण करण्याचे काही सुपरस्टार आज संध्याकाळी उद्यापर्यंत पूर्ण व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यानंतर ती यादी जाहीर होईल अशी आमची खात्री आहे. 2019ला नवी मुंबईमधून मी निवडणूक लढेन अशा प्रकारचं वातावरण होतं. त्यावेळेस मला दिलेला शब्द हा पाळला नाही आणि त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये मला थांबावं लागलं. त्या परिस्थितीमध्ये वैयक्तिक माझी महत्त्वाकांक्षा किंवा माझ्या करिअरचं नुकसान या गोष्टीचा मी बिलकुल विचार केला नाही. येणाऱ्या कालखंडामध्ये शहराच्या विकासाचं हित साधलं जाईल. माझ्या समवेत आलेले माझे सर्व सहकारी यांचा सन्मान केला जाईल
आणि त्या माध्यमातून नवी मुंबई शहराचा विकास होईल अशा प्रकारची माझी अपेक्षा होती. 2019मध्ये बेलापूर मतदारसंघामधील आमदाराकरता आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं, यश संपादन केलं. परंतु निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आम्हा सर्वांना, आमच्या कार्यकर्त्यांना जी वागणूक दिली गेली ती अपमानास्पद होती. अपमानास्पद वागणूक दिलीच, परंतु जे शब्द आपण ऐकू शकत नाही अशा प्रकारच्या शब्दांचा देखील शब्दप्रयोग केला गेला. नेहमी नवी मुंबई शहराच्या हिताची भूमिका घेत असताना जनमानसांचा विचार हा आपण सोबत घेतला पाहिजे. कार्यकर्त्यांशी चर्चा केली पाहिजे, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. परंतु हा विचार कधीही बेलापूरच्या आमदारानं कधीही ठेवला नाही. आणि 2019 नंतर 5 वर्ष थांबल्यानंतर आपण काम करत राहिलो आणि पक्ष हा आपल्या कामाचं संपूर्ण स्वरूप बघून, संघटनेचं काम बघून, नवी मुंबईच्या जनतेचा कौल कुठल्या बाजूने आहे हा विचार करून एक योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा माझी होती. परंतु यावेळेस देखील हा निर्णय हा माझ्या विरुद्ध गेला. हा माझ्या विरुद्ध निर्णय गेला ह्याकरता मी हा मेळावा घेतला, मी पक्षप्रवेश केला तर बिलकुल नाही. त्या कालखंडामध्ये माझे सहकार्याने मी कोणत्या व्यक्तीकरता काम करतो त्या व्यक्तीनं शहराचं हित बघितलं पाहिजे, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला पाहिजे, शहराच्या विषयी निर्णय घेत असताना सर्वांचं मत जाणून घेतलं पाहिजे. आणि तो मागचा अनुभव हा आमचा काही योग्य नव्हता. त्यामुळे नक्कीच नवी मुंबईच्या हिताकरता, बेलापूर मतदारसंघाकरता आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे अशी गोष्ट माझ्या मनामध्ये होती. परंतु निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी. आणि त्याकरता आज कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे या निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं. आणि त्याच कालखंडामध्ये मला विचारणा आली की शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी विचारणा केली की जर आपण आमच्या पक्षात येत असाल तर आपलं स्वागत आहे. मी त्यांना सांगितलं की नक्कीच मी ज्या घराने प्रत्येकाला सन्मान दिला, प्रत्येकाला आदर दिला, प्रत्येकाला न्याय दिला, त्या घरात यायला मला नक्कीच आवडेल. परंतु त्याच्या अगोदर माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी, माझ्या बेलापूरच्या जनतेशी मला बोलावं लागेल. आणि त्या अनुषंगानं हा संपूर्ण कौल आपण कुठे जावं तर संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांचं मत असं राहिलं की ज्या व्यक्तीनं माणसाला ओळखलं, माणसातले चांगले गुण ओळखले, क्षमता ओळखली आणि त्यांना पाठबळ दिलं. नवी मुंबई शहराच्या हिताकरता अनेक असे निर्णय, अडचणीच्या ठिकाणी स्वतः पाठबळ देऊन आपल्या शहराला मदत करण्याचं काम हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी सातत्यानं केलं. आणि हा आवाज हा एकमतानं या संपूर्ण सभागृहात गुंजला. आणि त्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार साहेबांचे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं आगमन देखील झालं. आणि मग आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एक मतानं शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. तुमची रणनीती काय आणि कशी असेल? सर, तुम्ही फडणवीसांच्या किचन कॅबिनेटमध्ये तरुण आमदारांपैकी तुम्ही होते आणि फडणवीसांनी केलं. 19 साली मला म्हणजे ह्या मतदारसंघामधून तिकीट म्हणजे मिळेल किंवा निवडणूक लढेल अशा प्रकारचं आश्वासन दिलं गेलेलं. परंतु जे आश्वासन दिलं गेलं ते आश्वासन पूर्ण झालं नाही असो. परंतु माझा त्यावेळेसचा निर्णय देखील हा नवी मुंबई शहराच्या हिताकरता होता. नवी मुंबई शहराचे प्रलंबित कामं जी आहेत ती मार्गी लागतील, आपल्या शहराला न्याय मिळेल, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान केला जाईल अशा प्रकारची भावना होती. आणि त्यामुळे त्यावेळेस जो निर्णय, जो शब्द न पाळता देखील त्यावेळेस मी थांबलो आणि मी पूर्णपणे पक्षाचं काम केलं. आजपर्यंत जेवढ्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या झाल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये यश मिळालं. आणि माझ्या समवेत आलेले सर्व माझे सहकारी, माझे कार्यकर्ते यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यांनी कष्ट केले. आणि अशा पार्श्वभूमीमध्ये कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं पाहिजे. एकतर्फी एखादं निर्णय आमच्यावर थोपवणं हे आम्हाला मान्य नाही. हा वैयक्तिक मी माझ्या महत्त्वाकांक्षेकरता म्हणजे हा मेळावा बोलवला का की मी महत्त्वाकांक्षेपोटी मी हा निर्णय घेतला तर नक्कीच नाही. मला या नवी मुंबईतील बेलापूरची जनता किंवा नवी मुंबई शहरातली जनता यांच्या माझ्याप्रती अपेक्षा आहेत की या शहरावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल, या शहराचं अहित कोणी बघेल त्यावेळेस एक शहराची ठोस भूमिका, शहराला सुरक्षित ठेवण्याची भूमिका ही कोणीतरी मांडली पाहिजे. आणि ती मी मांडावी अशा प्रकारची अपेक्षा या नवी मुंबईतल्या जनतेची आहे, या नवी मुंबईतल्या नागरिकांची आहे. त्यामुळे
नक्कीच म्हणजे ह्या पार्श्वभूमीमध्ये आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीनं केलेलं माझं स्वागत मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. साहेब तुम्ही तुमची एक भावना होती, तुमची इच्छा पण देखील होती की तुमच्यासोबत आमदार गणेश नाईक यांनी देखील राष्ट्रवादी यावं. तुम्ही यासाठी पुन्हा प्रयत्न करणार आहात का? बाकी हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मला ज्या पद्धतीची वागणूक मला दिली गेली, स्थानिक आमदाराच्या माध्यमातून माझ्याबद्दल बोललं गेलं, माझ्या कार्यकर्त्यांच्या बद्दल बोललं गेलं, जिथपर्यंत माझ्यापर्यंत मला बोललं गेलं तिथपर्यंत मी सहन केलं. परंतु जे कार्यकर्ते माझ्यासोबत आले आणि त्यांना जी अपमानास्पद वागणूक दिली गेली, ज्या शब्दांचा प्रयोग त्यांच्याकरता केला गेला, ते नगरसेवक नाही, महिला कार्यकर्त्यांच्या बाबत देखील असंच त्या ठिकाणी अनुद्गार ह्या स्थानिक आमदाराच्या माध्यमातून काढले गेले. आणि ही गोष्ट मला असह्य झाली की ज्या व्यक्तीला आपण निवडून देतो आणि निवडून आल्यानंतर मग आपला आभार मानणं, आपला सन्मान करणं ते सोडूनच द्या, परंतु आपल्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते ती वागणूक आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आपला आत्मसन्मान हा असला पाहिजे, आपला स्वाभिमान असला पाहिजे, आपल्या शहराचं हित आपण जपलं पाहिजे. आणि ह्याकरता मी हा स्वतःहून निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय माझ्यापुरता सीमित आहे, माझ्या बेलापूर मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या पुरता सीमित आहे, हे या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो. सर त्यावेळेस फडणवीसांच्या प्रेमात प्रेमभंग झाला का? नाही बाकी म्हणजे मी त्या गोष्टींबद्दल मी नक्कीच काही म्हणणार नाही, परंतु नवी मुंबईचं हित हे साधलं पाहिजे, प्रत्येकाचा सन्मान हा राखला गेला पाहिजे, प्रत्येकाला न्याय दिलं पाहिजे. आणि आपण जेव्हा शहराचा विचार करतो तर शहरासाठी जे काही शक्य आहे अशा प्रकारची योग्य भूमिका आपण घेतली पाहिजे. नवी मुंबईतल्या जनतेच्या, माझ्या कार्यकर्त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, माझ्याकडून अपेक्षा आहेत की ह्या शहराच्या हिताची जपणूक आपण करू आणि या शहराच्या हिताच्या जपणुकीकरता मी हा निर्णय घेतलेला आहे.